वाल्मिक कराडला 7 दिवसांची एसआयटी कोठडी, हत्येच्या सहभागाची चौकशी होणार। जिल्हा न्याय परिसरात समर्थक विरोधकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज, आंदोलनकर्ते ताब्यात। आवादा कंपनीला मागितलेल्या खंडणीत संतोष देशमुखांचा अडथळा होता। कंपनीची बाजू घेत देशमुखांनी आव्हान दिलं होतं, म्हणून कराडसह इतर आरोपींनी देशमुखांची हत्या केली, सीआयडीचा मोठा दावा। दिवशी वाल्मिक कराडनं संतोष देशमुखांना धमकी दिली। तपास अधिकाऱ्यांचा कोर्टात दावा, अपहरण करून हत्येचा कट रचल्याचा आरोप। कराडनं यादी केलेल्या गुन्ह्यांची यादीही कोर्टात सादर। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू, जातीय दंगली घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादांनी फडणवीसांनी थांबवावं। वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा काय करता, मी हे 96 कुळी मराठा, जातीयवाद केल्याचा आरोप करत कराडच्या पत्नीचा जरांगेंवर हल्ला बोल, तर धस सोनावणे दमानी यांच्याही अनेक गोष्टी समोर आणणार, मंजिली कराडचा इशारा। परळी आणि भीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई केल्यानंतर समर्थक आक्रमक, पांगरी ग्रामस्थांकडून परळी भीड रोडवरती टायर जाळून आंदोलन, तर मोबाईल टॉवरवर चढत समर्थकांची घोषणाबाजी, व्यापारी संघटनांकडूनही बेमुदत बंदची हाक। परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन समिती गठीत, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूची न्यायालयीन चौकशी होणार, निवृत्त न्यायमूर्ती VL आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। एकामेकांविषयी द्वेष भावना ठेवू नका, महायुतीतील पक्षांनी एकामेकांमध्ये समन्वय ठेवा, पंतप्रधान मोदींचा आमदारांना सल्ला, जनतेपर्यंत पोहोचून जनसंपर्क वाढवण्याचंही आवाहन। बारामतीत कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमात अजितदादा सुप्रिया सुळे एकत्र, भाषण न झाल्यानं सुळे कार्यक्रमात अर्ध्यातून निघाल्या। सरकारी कार्यक्रम आहे, मी काय बोलणार, सुळेंची प्रतिक्रिया। नागपुरात मानसोपचार तज्ज्ञाकडून 100हून अधिक मुली महिलांचं लैंगिक शोषण, ब्लॅकमेल करत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा धक्कादायक प्रकार, हुडकेश्वर पोलिसांकडून आरोपीला अटक, पत्नी विरोधातही सह आरोपी म्हणून गुन्हा दाखल। बुलढाण्यातील केस गळतीची भयानक परिस्थिती, महिलेच्या डोक्यावरील केस गळतीचा व्हिडिओ समोर, रुग्णांची संख्या 178 वर पोहोचली, आरोग्य पथक गावात ठाण मांडू। INS सुरत आणि निलगिरीसह वाघशीर पाणबुडी सेवेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई डॉकयार्डात अनावरण, गेल्या 3 वर्षात भारतीय नौदलात 4थी युद्धनौका दाखल। पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईत इस्कॉन मंदिराचं लोकार्पण, आशियातील दुसरं सर्वात मोठं अशी मंदिराची ख्याती, मागील 12 वर्षांपासून निर्मितीचं काम सुरू होतं।